शपथ घेऊन सांगतो की आमच्याकडे होणारा विमानतळ हे फक्त आमच्याकडे, कारण तो आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि म्हणून बाणेश्वरला समदृष्टी ठेवून शपथ घेतो की आम्ही महात्मा गांधीच्या मार्गात आम्ही महात्मा गांधींनी दिलेल्या आदर्शाने काम करणारे लोक आहोत। आम्ही या लोकांना सांगितलं की विमानतळ व्हायचं असेल तर पारेश्वराला शपथ दिली की तो तुमच्या प्रेतावर आणि त्याच्यासाठी आम्ही कुठलंही बळ वापरणार नाही, आम्ही सरकारशी पंगा घेणार नाही। आम्ही सरकारला सांगणार की आमच्या रोजीरोटीवर तुम्ही आलेला ती रोजीरोटी आमची आम्हाला कायम ठेवायची आहे, म्हणून आम्ही तुम्हाला इथे विमानतळ उभं देणार, दुसरं काही आमचं अपेक्षा नाही। नागरिकांची सध्या काय भूमिका आहे? नाही, आता सध्या तरी नागरिक उत्साहात आहेत, पण आपल्या देशाला गद्दारीचं कॅन्सर फार पुराणा जुना आहे। काही गद्दार असतील, इथे पण आले असतील, पुढाऱ्यांचे पण आले असतील। असं आहे की पुढाऱ्यांच्या इथे संबंधाशिवाय काहीच होत नाही। विकास जो व्हायचा असतो तो पुढाऱ्यांसाठी होतो, जनतेसाठी होत नाही। आणि इथे ज्या पुढाऱ्यांची संबंध आहेत, जसं मी म्हटलं, आता कुणीतरी म्हटलं की तिथं 1500 एकरात लॉजिस्टिक येते, अदानी लॉजिस्टिक, त्यांचे कोण मित्र असतील ते आपल्याला माहिती आहे किंवा कोणाला विमानतळाच्या भोवती काय पाहिजे, त्यामुळे त्यांचे कोणाचे इंटरेस्ट आहेत ते त्यासाठी, म्हणून मी कुठलाही विकास छातीत ठोकपणे मला माहिती आहे तो कुठल्या तरी पुढाऱ्याच्या विकासासाठी असतो, जनतेच्या विकासासाठी नाही। माझं नाव माऊली मेमने, मी एक शेतकरी आहे। आज जे BJ कोळसे पाटील यांनी आज अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, कारण इथल्या कुठल्याही शेतकऱ्याची जमीन देण्याची भावना अजिबात नाही। जरी शासनाने GR काढला असेल औद्योगिक क्षेत्राचा, तरी लोकांची मानसिकता नाही, कारण या परिसरामध्ये दुष्काळी पट्टा होता, पण पुरंदर उपसा सिंचनसारखा एकदम चांगलं पाणी आल्यामुळं कधीतरी या परिसराच्या शेतकऱ्यांना अतिशय चांगले दिवस आलेले आहेत। त्यामुळं शासनाने कितीही पैसा दिला, काही प्रलंबन दाखवली, तरी आजच्या या सर्व लोकांची, शेतकऱ्यांची भावना आहे की इथं पारेश्वराच्या मंदिराचं संपूर्ण शेतकऱ्यांनी शपथ घेऊन सांगितलेलं आहे की आम्ही कुठलीही जमीन, या 1 इंचसुद्धा जमीन आम्ही या विमानतळाला देणार नाही। कारण सरकारची बऱ्याचशा ठिकाणी आज सुप्या परिसरामध्ये कितीतरी जमीन, अशी हजारो एकर जमिनी समाज युनिकरणाची पडीक आहे, त्या ठिकाणी जर विमानतळ केलं तर निश्चितच फायदे होईल, कारण तिथं कोणाचं काही जात नाही। परंतु आज हे शेतकऱ्यांना अतिशय चांगले दिवस आहे आणि कुठल्याही शेतकऱ्याला असं वाटत नाही, कारण ज्याचं लहानपण हे त्या गावात गेलेलं असतं, तीच विहीर, तीच बैल, तीच मोटार, तीच घर, तीच शेती, त्यामुळे त्याचं जे मन त्या ठिकाणी रुतलेलं असतं, त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्याची भावनाच नाही। जरी शासनाने किती पैशाचं कोट्यवधी रुपयाचं आम्ही दाखवलं, तरी लोकांची मानसिकता या आंदोलन, या आजच्या कार्यक्रमामुळं कुणीही ही आपली जमीन देण्याची मानसिकता, या परिसरातील 7 गावं असतील किंवा त्याचं काही भविष्यात जे परिसर गावाचं बोजा पडणार आहे त्याचा काही याला फायदा, लोकांना काही त्याचा फायदा होणार नाही। कारण त्या परिसरामध्ये आम्हाला माहिती आहे की याच्यापूर्वी कोंडवा असेल, हडपसर असेल, फुरसुंगी असेल, या पट्ट्यात लोकांना जमिनी गेल्या, परंतु नंतर लोकांची जे स्थानिक शेतकरी होते ते भूमिहीन झाले आणि नंतर मोठे मोठे बिल्डर हे त्या ठिकाणी जागा जमीन घेऊन ते मोठे झाले, परंतु शेतकऱ्यांचे दिवस हे बेकार झाले। त्यामुळे हा अनुभव घेता या परिसरात कुठलाही शेतकरी हे जमीन देण्याची कोणाची मानसिकता नाही। माझं नाव चंद्रशेखर दिनकर मेवाने। आज BJ कोळसे पाटलांच्या आंदोलनात पुढाकार घेऊन ते गावकऱ्यांसाठी त्या आंदोलनात उभे राहणार आहे आणि त्यासाठी सर्व ग्रामस्थ इथे जमा झाले होते आणि त्यांनी जर शपथ घ्यायला लावली पारेश्वराची की इथून पुढं जोपर्यंत आमचा मोडदा पडत नाही तोपर्यंत आम्ही विमानतळाला जमीन देणार नाही। सरकारला जर हे विमानतळ करायचंय तर ते आमच्या मुडद्यावरूनच करायला लागेल, ही सगळी शपथ ग्रामस्थांनी घेतली आणि इथून पुढचा लढा हा निकारीचा लढा होणार आहे।